नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, सारथी स्पॉन्सरशिपसाठी आणि सारथी स्कॉलरशिपसाठी जे अपडेट्स आहेत ते अपडेट्स आपण घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जवळपास 1700 विद्यार्थ्यांनी हे फॉर्म फिल केलेले आहेत आणि कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या संवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सारथी हे खूप चांगलं काम करते आणि त्याच अनुषंगाने याच्यामध्ये जे स्पॉन्सरशिप आहे, स्कॉलरशिप आहे, त्याच्यामध्ये स्टायपेंड सुद्धा इन्क्लूड आहे। तर याच्यासाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट ही सारथी घेणार आहे आणि त्या संबंधीचे अपडेट्स आपण या सेशन मध्ये घेणार आहोत। तर जी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे याची तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती हे सगळं दिलेलं आहे। याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा कुठल्या, त्यानंतर एक्झामचा पॅटर्न कुठला, मॉक टेस्ट कुठे अवेलेबल होईल आणि सिलेक्शन प्रोसेस काय असेल हे आपण बोलणार आहोत। एकदम थोडक्यात बोलणार आहोत। 22 ऑक्टोबर 2023 ला ही टेस्ट होणार आहे। त्याच्या संबंधीचे जे काही अपडेट्स आलेले आहेत त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही बघू शकता। हे सगळे जे अपडेट्स आहेत हे तुमच्यासाठी मी याच्यामध्ये जे हायलाइटेड पॉइंट्स आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत। डेफिनेटली मी जसं आता सांगितलं, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या समाजातील विद्यार्थ्यांसाठी, ॲस्पिरंटसाठी, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतात आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेसाठीची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं काम हे सारथी संघटनेतर्फे असतं। म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्या मार्फत हे असतं। फॉर्म तुम्ही फिलअप केलेले आहेत, त्याच्याशी संबंधित जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला माहिती आहे। याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे 22 ऑक्टोबर 2023 रविवारला ही टेस्ट असणार आहे तुमची, जी कॉमन एंट्रन्स टेस्ट असणार आहे। कुठल्या परीक्षेसाठी, तर एमपीएससी मार्फत जी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2023 शी रिलेटेड ही जी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे ही होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा लक्षात घ्या की तुमचे जे ऍडमिट कार्ड आहे, इलेक्ट्रॉनिक ऍडमिट कार्ड आहे, ऑनलाईन ऍडमिट कार्ड आहे, ते कधी जनरेट होणार आहे, तर 3 ऑक्टोबर 2023 सायंकाळी 5 वाजेपासून ही लिंक जनरेट होणार आहे आणि दिस लिंक विल बी अवेलेबल ऑन सारथी वेबसाईट। तुम्हाला ती डाउनलोड करायची आहे, कशासाठी, तर ऍडमिट कार्ड साठी। आणि स्टुडंट हॅज टू डाउनलोड ऍडमिट कार्ड फ्रॉम दिस लिंक ओनली। आणि ती जी ऑनलाईन प्रिंट आहे ती तुम्हाला एक्झामच्या वेळेस सादर करणं अपेक्षित आहे आणि तिथे तुम्हाला त्या इन्व्हिजिलेटरच्या समोर तुम्हाला तिथे सही करायची आहे। त्याच्यामुळे हे कार्ड खूप महत्त्वाचं आहे। ऍडमिट कार्डची प्रिंट घेणं गरजेचं आहे। 3 ऑक्टोबर पासून सायंकाळी 5 वाजेपासून तुम्ही हे डाउनलोड करू शकता त्यांच्या वेबसाईट वरती। त्यानंतर जी एंट्रन्स टेस्ट आहे एमपीएससी एमईएस साठीची जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे, ही 22 ऑक्टोबर 2023 संडेला होणार आहे। ओके, त्यानंतर मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल करून दिली विद्यार्थी मित्रांनो। जसं एमकेसीएल थ्रू जे एमएससीआयटीचे एक्झाम होता त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की ऍक्च्युअल टेस्टला जायच्या अगोदर तुम्ही एक मॉक टेस्ट देऊ शकता, तर अशी एक मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला ते प्रोव्हाइड करणार आहेत सारथी वेबसाईट थ्रू। आता ही जी मॉक टेस्ट आहे 2 दिवस अगोदर तुमच्या ऍक्च्युअल एक्झामच्या 2 दिवस अगोदर, ओके, तर ती अवेलेबल असणार आहे। ही 2 दिवस अवेलेबल असणार आहे, तुम्ही ती देऊ शकता। त्याचा टायमिंग आणि डेट सुद्धा मी परत एकदा सांगतो। ओके, वेन्यू कुठले कुठले आहेत एक्झामसाठी, तर एवढं लक्षात ठेवा की एक्झाम सेंटर्स पुण्याला आहे, मुंबईला आहे, नागपूरला आहे, औरंगाबादला आहे, नाशिक, कोल्हापूरला हे एक्झाम सेंटर्स आहेत। कुठल्याही हालतीमध्ये हे एक्झाम सेंटर बदलून मिळणार नाही असं त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे। आणि जसं बघा, एक्झाम सेंटर नेम विल बी इंटिमेटेड टू द स्टुडंट्स थ्रू ऍडमिट कार्ड। तुमच्या ऍडमिट कार्ड वरतीच तुमचं एक्झाम सेंटर येईल आणि नो चेंज इन एक्झाम सेंटर विल बी परमिटेड। कुठलंही एक्झाम सेंटर तुम्हाला बदलून मिळणार नाही। येते लक्षात, महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा। 22 ऑक्टोबरला रविवारला ही टेस्ट होणार आहे, त्याच्या 2 दिवस अगोदर तुम्हाला मॉक टेस्ट देता येणार आहे आणि 3 ऑक्टोबर पासून ऍडमिट कार्ड अवेलेबल होणार आहे सायंकाळी 5 वाजेपासून सारथी संस्थेच्या वेबसाईट वरती। ओके विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त काही मेन इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा। काइंडली नोट दॅट एनी चेंजेस इन अबाउट डेट्स विल बी डिक्लेअर्ड ऑन सारथीज वेबसाईट ओनली।
त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातूनच कम्युनिकेशन होईल. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्या विद्यार्थ्यांनी कंटिन्युअस त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही क्युरीज, काही इश्यूज असतील कशाशी संबंधित, ऍडमिट कार्डशी संबंधित, तर तुम्ही mpscmes.sarthi@gmail.com या मेल आयडी वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके. तसंच कॉन्टॅक्ट टेक्निकल हेड याच्यामध्ये सुद्धा जो लँडलाईन नंबर आहे STD कोड 020-255-955-02 किशोर सर आहेत, यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसंच हेल्पलाईन नंबर सुद्धा त्यांनी जनरेट केलाय. 020 हा पुण्याचा कोड आहे. 255-955-20 आणि 255-955-0502 हे एक्सटेन्शन आहे आणि हा तुमचा लँडलाईन नंबर आहे. ओके. जेव्हा तुम्हाला काही क्युरी करायची असेल तर कॅन्डिडेट मस्ट कंपल्सरी मेन्शन देअर फुल नेम, कॉन्टॅक्ट नंबर and mention the issue clearly in the email to assist in quick resolution of issues. म्हणजे तुमचे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण तुम्ही तुमची जी माहिती त्यांनी सांगितलेली आहे ही माहिती एकदम परफेक्ट, अचूक ही तुम्हाला द्यायची आहे. किती विद्यार्थ्यांसाठी, तर 250 जवळपास. इनटेक कॅपॅसिटी इज अबाउट म्हटलंय त्यांनी, तर जवळपास 250 विद्यार्थ्यांना ते स्पॉन्सरशिप देणार आहे. 1700 विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा. आताच मी सांगितलं 22 ऑक्टोबर रविवारला ही टेस्ट होणार आहे. वेळेत पोहोचायचंय, बाकीच्या गोष्टी डाउनलोड करायचं ई कार्ड, हे सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि त्याच्याशी संबंधित काही जर पॉइंट असेल, काही क्युरीज असेल तर त्यांनी दिलेल्या मेल आयडी वरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. समजलं. आता याच्या महत्वाचा भाग जो आहे तोही लक्षात घ्या. याच्यामध्ये जो क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे तो क्वेश्चन पेपर पॅटर्न हा मागेही मी एकदा सांगितला होता आपल्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातून. पण आता इथे जो त्यांनी दिलेल्या गाईडलाईन मध्येच दिलेला आहे, मी परत एकदा रिकॉल करतो म्हणजे तुम्हाला आता हा फॉलो करायचा आहे. याच्यामध्ये क्वेश्चन्स बेस्ड ऑन MPSC MES प्रिलिम अँड मेन सिलेबस, म्हणजे टेक्निकलचाही भाग राहणार, नॉन टेक्निकलचाही भाग राहणार. प्री MES चं माहिती आहे तुम्हाला. MES ची जी प्री आहे त्याच्यामध्ये 2 पेपर आहे. एक GS चा पेपर आहे आणि दुसरा CSAT चा पेपर आहे. आणि तुमची जी मेन्स आहे, मेन्स मध्ये आता स्पेसिफिकली इथे ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन असेल, पण आपण जर सिलेबस बघितला तर जवळपास नवीन याच्यामध्ये 23 विषय जे आहेत हे टेक्निकल विषय आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. डेफिनेटली इथे ऑब्जेक्टिव्ह बेस एक्झाम होईल, पण सिलेबस मात्र तुम्हाला प्रीचाही करायचा आहे. ओके. GS असेल, CSAT असेल आणि मेन्सचा सुद्धा करायचा आहे. याच्यामध्ये 100 प्रश्नांची ही टेस्ट असेल. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क अवेलेबल असतील, म्हणजे 200 मार्कांची ही टेस्ट असेल. याच्यामध्ये MCQ बेस्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह टाइपची एक्झाम असेल. याच्यामध्ये 120 मिनिटं म्हणजेच 2 तासाचा हा कार्यक्रम असेल. 30 मिनिट्स एक्स्ट्रा फॉर स्पेशली एबल्ड कॅन्डिडेट. दिव्यांग व्यक्ती असेल, त्यांनी तसं मेन्शन केलं असेल त्यांच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये, तर त्यांना 30 मिनिटं वेगळे वेळ मिळेल. पण एवढं मात्र आहे की जे जनरल विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना 2 तासामध्ये 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल वरती. जी वेळ दिलेली आहे टाइम ती सकाळी 11:30 ते 1:30 याच्यापर्यंत दिलेली आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. मार्क्स कॅल्क्युलेशन 1/4 of the total marks allotted to the question will be deducted for every wrong answer. तर 1/4 किंवा 0.25 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे याच्यामध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. 2 तासाची ही टेस्ट असणार आहे and there will be no gap in during these 2 hours. तुम्हाला कंटिन्युअस ते सॉल्व्ह करायचंय. त्याच्यामध्येच तुमचा जे टेक्निकलचा प्रीचा पार्ट, सॉरी नॉन टेक्निकलचा प्रीचा पार्ट आणि मेन्सचा टेक्निकल पार्ट हे सगळं तुम्हाला देण्यात येईल, तेवढ्याच याच्यामध्ये सोडवायचं आहे. This exam is to be given at allotted exam center only on computer. No own devices, mobiles, laptops, iPads हे strictly prohibited आहे. म्हणजे जे काही MPSC चा जसा पॅटर्न असतो तशाच प्रकारचा पॅटर्न आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सारथी संस्थेतर्फे खरंच खूप चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी स्पेसिफिकली ह्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो हा सिलेबस आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, हे लक्षात घ्या. ओके. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला
एक पर्टिक्युलर गाईडलाईन त्यांनी दिलेली आहे. या गाईडलाईन मध्ये हायलाइटेड पॉइंट्स फक्त मी तुम्हाला सांगतो. कॅन्डिडेट शॅल रिपोर्ट द एक्झामिनेशन सेंटर ऍट एक्झॅक्टली 10:30. 11:30 ला तुमची टेस्ट सुरू होणार आहे. बरोबर आहे, 11:30 ते 1:30. पण तुम्हाला हजर मात्र 1 तास अगोदरच सेंटरवर राहायचं आहे. आणि तुम्हाला ई कार्ड सुद्धा जे प्रोव्हाइड केलंय त्याच्यामध्ये जे एक्झाम सेंटर दिले तिथं. कॅन्डिडेट विल नॉट अलाउड टू एंटर एक्झामिनेशन प्रिमाइसेस आफ्टर 11:15. परीक्षेच्या 15 मिनिटं अगोदरपासूनच ते क्लोज करतील डोअर वगैरे. ठीक आहे. कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू साइन ई ऍडमिट कार्ड इन फ्रंट ऑफ सुपरवायझर ऍट द डे ऑफ एक्झाम. हे महत्वाचं आहे. तुम्ही प्रिंट आउट काढून घ्यायचे 3 तारखेपासून ज्या सुरू होणार आहेत आणि त्या काय करायच्या आहेत, त्या तुम्हाला तिथे सबमिट करायच्या, तिथे सादर करायच्या आणि त्यांनी सुपरवायझरच्या समोर तुम्हाला सही करायची आहे. ओके. एन्श्योर टू सबमिट इट सुपरवायझर आफ्टर कम्प्लिशन ऑफ एक्झामिनेशन. हे सुद्धा करायचंय तुम्हाला, कम्प्लीट तिथे सबमिट करायचंय. एक्झाम विल बी ऍक्टिव्ह ऍट एक्झॅक्टली 11:30. इमिडिएटली कॅन्डिडेट मस्ट लॉग इन द एक्झामिनेशन पोर्टल अँड स्टार्ट विथ द exam. If any candidates found in any kind of malpractice, she will be barred from any benefit schemes of Sarthi Pune and penal active action will be taken. Okay, initiated. ह्या malpracticeच्या बिलकुल तुम्ही ज्याला म्हणतो आपण की कुठल्याही वापरायच्या नाहीत. विद्यार्थी स्ट्रिक्टली बॅन करेल ते, आणि त्यांचं जे स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट आहे ते हायलाइट सुद्धा होईल वेबसाईट वरती. हे सगळं दिलेलं आहे. ब्लॅकलिस्ट करण्यात येईल. त्याच्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची आणि युजफुल जी गोष्ट आहे सारथीतर्फे देण्यात आलेली ती म्हणजे मॉक टेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, खरंच खूप महत्वाची ही स्टेप आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी सारथीची मेन सीईटी देणार आहेत त्यांनी ही टेस्ट द्यायलाच पाहिजे. तर ही एक मॉक टेस्ट जी आहे ही शेड्यूल केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी. कधी तर फायनल एक्झाम व्हायच्या 2 दिवस अगोदर. तर मॉक टेस्ट इज शेड्यूल फ्रॉम 19 ऑक्टोबर 11 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत फक्त राहणार आहे आणि 2 दिवसासाठी राहणार आहे. तर मग 19 तारीख आणि 20 तारीख सकाळी 11 पासून तुम्ही देऊ शकता ती एक्झाम. ती अवेलेबल राहील 6 PM पर्यंत, पण कुठल्याही त्या टाइम स्लॉट मध्ये तुम्हाला ती द्यावी लागेल. आणि या टेस्टला, मॉक टेस्टला द्यायचं कसं तर ते सुद्धा त्यांनी दिलंय. मॉक टेस्ट मध्ये ही जी आहे लिंक विल बी पब्लिश ऑन सारथी वेबसाईट. सारथीची जी वेबसाईट आहे www.sarthi-maharashtra.gov.in. ओके, या पर्टिक्युलर वेबसाईट वरती ती अवेलेबल असेल. त्याची लिंक सुद्धा अवेलेबल असेल. आणि या मॉक टेस्ट देण्यासाठी जे लॉग इन युजर नेम आहे ते कॅन्डिडेट सबमिशन आयडी असेल आणि लॉग इन पासवर्ड जो आहे तो कॅन्डिडेट्स मोबाईल नंबर असेल जो तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करताना भरलेला आहे. तो डेफिनेटली ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत त्यांनाच ती टेस्ट देता येणार आहे. पण त्याच्यासाठी लॉग इन क्रेडेन्शियल काय वापरायचे हे सगळे याच्यामध्ये दिलेले आहे. लिंक सुद्धा त्यांच्या वेबसाईट वरती जाहीर होईल. ओके, जर विद्यार्थ्यांना या सारथी संबंधित एक्झाम सीईटी संबंधित काहीही प्रश्न असतील, काहीही क्युरी असेल, ओके क्युरीज असेल, तर लॉग इन और ऍडमिट कार्ड जनरेट होत नसेल, डाउनलोड होत नसेल तर mpscmes.sarthi@gmail.com किंवा sarthipune@gmail.com याच्यावरती मेल करायचा आहे. किंवा मग मी जे नंबर सांगितलेत 020 STD कोड 255 925 02 255 925 20 याच्यावरती सकाळी 11:30 ते 1:30 आणि 2 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, सारथी संस्थेतर्फे मराठा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप चांगल्या पद्धतीचं काम होत असतं. आणि याच अनुषंगाने जी MES साठी म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेसाठी 2023-24च्या स्पॉन्सरशिप प्रोग्रामसाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट 2 जे काही मेन्शन केलेले आहेत, ह्या जे टेस्ट सिरीज किंवा टेस्ट ज्या आहेत तर ह्या अपलोड स्पेसिफिकली होतील. तुम्ही त्या टेस्ट चांगल्या पद्धतीने द्याल आणि तुमचं तिथे सिलेक्शन होईल. तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, याच्याशी संबंधित कुठलाही तुमचा डाऊट असेल, क्युरी असेल तर दिलेल्या ईमेल आयडी वरती आणि दिलेल्या मोबाईल लँडलाईन वरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. सारथी परिवारातर्फे तुम्हाला सगळं सोल्युशन त्याच्यावरती देण्यात येईल आणि मॉक टेस्ट द्यायला
विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुमच्या 5 विद्यार्थी मित्रांना ही नक्की शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.